बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. आज मी तुमच्यासोबत मेदू वड्याची जी आहे ती रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग बघूया. अगोदर मी घेतलेली होती डाळ. ती डाळ कोणती घेतलेली ती मी तुम्हाला पुढे सांगतेच. डाळ घेतलेली होती उडदाची, ती पण बिना सालीची डाळ घ्यायची. आणि जर तुम्ही सकाळी जर भिजत टाकत असाल तर त्यात थोडंसं गरम पाणी टाका, जेणेकरून संध्याकाळपर्यंत व्यवस्थित. आणि जर तुम्ही रात्री टाकाल असाल तर मग सकाळपर्यंत इझिली होऊनच जात असते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मी गुळाचं आणि चिंचेचं पाणी केलेलं होतं. त्यासाठी पण मी थोडं गरम पाणी केलं. त्यानंतर चिंच त्यात व्यवस्थित भिजत घातली आणि गुळ जो होता तो पण भिजत घातला. लगेच इकडे सांबारची तयारी माझी चालू होती. गंगाफळ घेतलं, 2 मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले. ॲक्च्युली असं झालं, जे काही गंगाफळ असलं त्यातलं जे वरचं साल होतं ते मात्र मी काढायला विसरली होती. बट ते मी नंतर काढलेलं होतं. ती चूक मात्र मला पुढे कळाली की मी जे आहे ते वरचं जे साल आहे ते मात्र मी अजिबात काढलेलं नव्हतं. आणि ॲक्च्युली सांगायचं असं झालं म्हणजे हा व्हिडिओ पण जो मी तुमच्यासोबत आलू वड्याचा व्हिडिओ शेअर केला त्याच दिवशी ही रेसिपी पण झालेली होती. म्हणजे एका दिवसात 2 आमचे असे मेनू ठरलेले होते, ते पण संध्याकाळी. कारण सकाळी आमच्या घरी कोणी नसतं, सगळेजण दुकानावर गेलेले असतात. त्यामुळे जे काही असतं ते आम्ही संध्याकाळी करत असतो. तसं एवढं समजून घ्या, कारण व्हिडिओ पण एवढा खास काही मला शूट वगैरे करता आला नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे माझं सर्व कट वगैरे झालेलं होतं. लगेच मी एक छोटा जो कांदा होता तो घेतला आणि तो पण व्यवस्थित असा बारीक चिरून घेणार होती. आणि तेच म्हणजे अर्धाच घेतलेला होता, तो थोडा मोठा होता. त्यासाठी जर तुम्हाला बोललेली होती की माझ्याकडून जी चुकी झाली होती तीच चुकी मात्र माझं इकडे काम चालू होतं. ते म्हणजे गंगाफळचे जे वरचे साल होते तेच माझं इकडे काढायचं काम चालू होतं. कारण ते जे साल असतात ते खूप जास्त जाड असतात, खायला पण व्यवस्थित लागत नाही आणि ते काढावेच लागतात. त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे पीठ व्यवस्थित मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं. त्यामध्ये टाकलेलं होतं लसूणच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या असं करून दळलेलं होतं. त्यानंतर इकडे आईंचं सांबार करायचं काम चालू होतं. जे आपण कट केलेलं होतं ते एक एक करून त्यांचं इकडे टाकायचं मात्र काम चालू होतं. कांदा, गंगाफळ वगैरे अगोदर तर गंगाफळ टाकून घेतलेलं होतं, कारण गंगाफळला व्यवस्थित होऊ द्यायचा. आणि थोडा जो कांदा होता तो पण टाकलेला होता. इकडे गंगाफळ वगैरे सगळं जे आहे ते टाकून झालेलं होतं. चवीनुसार थोडं मीठ टाकलं, कारण ते पटकन होण्यासाठी कोणतीही वस्तू जर करायची असेल त्यात थोडंसं मीठ टाका, जेणेकरून जी जाड वस्तू असते ती मात्र पटकन शिजण्यास मदत होते. इकडे छान असं म्हणजे प्रिपरेशन चालू होतं हलवायचं, जे काही आपण टाकलेले होते. त्यानंतर जे काही सुके मसाले होते स्पेशली म्हणजे सांबार मसाला त्यात ॲड करायचा, जेणेकरून अजून टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. त्यानंतर जे आपण 2 टोमॅटो कापलेले होते मध्यम आकाराचे ते पण त्यात टाकून घ्या आणि व्यवस्थित हे होईल. त्यानंतर सांबारसाठी जी तुरीची डाळ आपण टाकतो ती मात्र आमच्याकडे ऑलरेडी झालेली होती, कारण सकाळी वरण भात होता त्यातली जी डाळ उरलेली होती तीच डाळ आम्ही तिथं वापरलेली होती. आणि जे आपण चिंच आणि गुळचं पाणी केलेलं होतं ते सांबारमध्ये टाकलं, जेणेकरून थोडीशी आंबट चव येते त्यासाठीच. आणि इकडे मग लगेच आमचं सांबार वगैरे रेडी झालेलं होतं. पिठामध्ये आईंनी कोथिंबीर वगैरे टाकली आणि आपले जे जिरेचं पीठ असतं म्हणजे आपण केलेली जी पेस्ट असते ती मात्र व्यवस्थित टाकली. आणि इकडे त्यांचं मिक्स करायचं काम चालू होतं. आणि ते जे पीठ आहे ते भरपूर असं फेटावं लागतं, तेव्हा जे मेदूवडे जे आहेत ते व्यवस्थित होतात. ॲक्च्युली मी आता 2 व्हिडिओ व्हायरल होताना बघितलं तर ते दोघं ताईंचे जे मेदूवडे जे आहेत ते एकदम फुटून आले, म्हणजे घरात तेल झालं, हे तुम्ही ऐकलंच असेल. तर तुम्ही बघू शकता आमच्या घरी भरपूरदा असं होत असतं. नेहमी म्हणजे मेदूवडे होतच असतात, पण आमच्याकडे कधीच असं झालं नाही. म्हणजे तेलाचे जे प्रमाण आहे ते मात्र व्यवस्थित ठेवायचं. आणि अशा प्रकारे आमच्या इकडे वडे रेडी झालेले होते. आणि हे सगळं आईंनी केलेलं होतं. त्यांना खूप छान असे मेदूवडे येत. तर एक एक करून मेदूवडे जे आहे ते टाकायचं काम चालू होतं. आणि तुम्ही बघू शकता पीठ पण भरपूर असं खूप छान झालेलं होतं, त्यामुळे वडे पण असे पटकन होत होते. आणि तेलात तर तुम्ही बघू शकतात छान असे आपले वडे इथं रेडी झालेले आहेत. सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.